श्रोते हो नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील श्रावण नंबर 1 या केंद्रशाळेचे माजी केंद्र प्रमुख, ज्यांनी अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे कार्य निष्ठेने केले आहे. आपल्या ज्ञानदानाच्या कार्यातून असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे आणि आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्काराने सन्मानित झालेले आदरणीय महादेव परब सर, त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक प्रवासातील अनुभव, शिक्षक म्हणून केलेले कार्य आणि या सन्मानाबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, प्रत्येक यशस्वी प्रवासामागे एखादी प्रेरणा आणि सुरुवातीची संघर्षमय वाट असते. याच प्रवासाबद्दल आपण सुरुवात करूयात. आम्हाला सांगा, शिक्षक होण्याचा निर्णय आपण कसा घेतला आणि आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात कशी झाली? आमच्या घरी शैक्षणिक वातावरण नव्हते, पण मला मुळातच शिक्षणाची आवड होती. शिवाय मला जे शिक्षक त्यावेळचे प्राथमिक शाळेतले, माध्यमिक शाळेतले हे जे मिळाले, त्यांच्या प्रेरणेने मला शिक्षकच व्हायचं आहे असं मी ठरवलं. त्याच्यानंतर आमचे कसाल हायस्कूल चे मुख्याध्यापक श्रीयुत A.K. पाटील सर यांच्याकडे मी एकदा गेलो होतो सही घ्यायला. तर त्यांनी माझा स्वभाव आणि माझ्या एकंदरीत शैक्षणिक प्रगती बघून शाळेतली मला त्यांनी आपल्या हायस्कूलमध्ये सुरुवातीला क्लार्क म्हणून ठेवून घेतले. अच्छा. आणि त्या कारकिर्दीत मी शिक्षणाचं म्हणजे शिकवण्याचंही काम करत होतो. कारण ते शिक्षक म्हणजे मला म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत प्रेरणा देत होते, प्रोत्साहन देत होते. त्यामुळे मी तिथे राहिलो. पण नंतर काय झालं, काही आमचे सहकारी आणि ते खाजगी शाळा असल्यामुळे म्हणाले जिल्हा परिषदेकडे अर्ज करायला तुला हरकत नाही, म्हणून मी तो अर्ज केला. सावंतवाडी येथे इंटरव्ह्यू दिली. फक्त मला त्यावेळी एकच प्रश्न त्यांनी विचारला की व्हॉट्स द टाइम, आणि या एका प्रश्नावर त्यांनी मला ओके म्हटलं आणि मी लगेच सिलेक्ट झालो. आणि 8 दिवसांनी नेमणूक पत्र आलं. डायरेक्ट खेड तालुक्यामध्ये तळे म्हणून गाव आहे, तळे चिंचवाडी पहिली शाळा माझी. तर तिथे मी रुजू झालो आणि मी तिथे माझ्या या शैक्षणिक कामकाजाला सुरुवात केली. म्हणजे शिक्षण सेवेची सुरुवात ही आपली ग्रामीण भागातूनच झाली होती. सर, दीर्घ सेवा काळात अनेक चांगले वाईट अनुभव आपल्याला आलेच असतील. होय. सर, शिक्षक म्हणून कार्य करताना कोणती आव्हाने समोर आली आणि त्यावर आपण कशी मात केली? आव्हानं म्हणजे ग्रामीण भागातील मुलं असल्याने त्यांना म्हणजे सुरुवातीपासूनच म्हणजे सगळे स्वच्छतेचे धडे म्हणा किंवा शैक्षणिक वातावरण निर्मिती या गोष्टी सुरुवातीपासून सगळं सांगावं लागत होतं. कारण एकदमच खेडेगाव होता. म्हणजे पहिल्या ज्या शाळा 2 मिळाल्या खेड तालुक्यातल्या, ते शैक्षणिक वातावरण नसल्यामुळे मुलांना ते सगळं सांभाळून म्हणजे त्यांची हे वृत्ती किंवा त्यांचे अभ्यासाची प्रगती पाहूनच त्याप्रमाणे मी शिकवत होतो. एखादा कठीण भाग जरी त्यांच्या गळी उतरवता आला नाही तरी सोपं जे आहे ते पहिलं त्यांच्या गळी उतरवून किंवा त्यांना समजावून सांगून मी त्या मुलांना त्या अभ्यासामध्ये प्रगत केलं. तर असा आपला अनुभव आहे सुरुवातीपासून. सर, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते हे अतिशय जिव्हाळ्याचे असते. विद्यार्थ्यांशी संबंधित असा एखादा प्रसंग सांगाल का जो आजही आपल्या स्मरणात आहे? अगदी नक्की. एका तळे गावाच्या शाळेमध्ये होतो. ते शाळेचं नाव होतं अगोदर झोळीची वाडी. ती इमारत होती 2 खोल्यांची. त्या 2 खोल्यांच्या इमारतीमध्ये असे 7 वर्ग भरायचे. पुढे व्हरांडा होता आणि आजूबाजूची शेती होती. शेती आजूबाजूला. एका वर्षी काय झालं, एक शेतकरी ते बाजूला एक आंब्याचं झाड होतं, ते तोडायला आले. आंब्याचं झाड एवढं मोठं नव्हतं तरी पण ते जुनं असल्यामुळे ते धोकादायक होतं. आणि ते तोडत असताना आमचं लक्ष तिकडे होतं, कारण ते कंपाऊंडला अगदी लागून होतं. मुलं त्या एका वर्गात बसलेली होती, 3 वर्गांची. मी व्हरांड्यात 5वी ते 7वीचे वर्ग घेऊन बसलेलो होतो आणि इकडे बाकी दुसरे वर्ग होते. तर अशा वेळी ते झाड साधारण 3 वाजण्याच्या दरम्यान तुटण्याचा म्हणजे आवाज यायला लागला. म्हणून आम्ही बघायला लागलो तर त्याचा तोल नेमका शाळेच्या दिशेने होता. अरे बापरे. आणि तरी त्यांना सांगतोय जरा काहीतरी व्यवस्था करा, दोरखंड वगैरे चांगला मजबूत लावा आणि ओढून घ्या. तर ते होय होय म्हणाले, पण ते काय त्यांनी तसं काही केलं नाही. आणि काय झालं, ते नेमकं पडलं ते शाळेच्या इमारतीवर. पण ते त्याच्यापूर्वी माझ्या लक्षात आलं, मी बाहेर जाऊन त्या वर्गातील मुलांना म्हणजे त्या शिक्षकांना सांगितलं, बुवा मुलांना बाहेर काढा.
मुख्याध्यापक काय कबूल नव्हते. तर पण मी माझ्या जबाबदारी म्हटलं मुलांना तुम्ही बाहेर काढा, व्हरांड्यात किंवा आपल्या ग्राउंडवर न्या. तसं त्यांनी केलं आणि ते काही वेळातच म्हणजे 10-15 मिनिटं ते झाड नेमकं खोलीवर पडलं शाळेच्या. बापरे. आणि सगळा जे कच्ची बांधकाम त्यावेळची ते झाड पडल्यामुळे जो काय त्या सिमेंटचा धुराळा उसळला आणि दप्तरं होती, ती दप्तरं सगळी गेली, चिंगरून गेली. मुलं बाहेर पडली म्हणून वाचली. म्हणजे मी स्वतः एक ग्रामस्थ पण उपस्थित होते त्यावेळी. त्यांनाही सांगितलं, म्हटलं हे काय धोकादायक दिसतंय, मुलांना बाहेर काढूया. तर म्हणाले चालेल. मुख्याध्यापक कबूल नव्हते आणि मग पश्चाताप करायला लागले. पण कोणाला दुखापत झाली नाही, फक्त ती दप्तरं गेली आणि एक खोलीही गेली. अच्छा. हा प्रसंग अजून लक्षात आहे. हा. आपल्या दक्षतेमुळे पुढे होणारा अनर्थ टळला. हो टळला. पण त्यावेळी मुलांचे प्राण वाचले हे महत्वाचं. हो बरोबर. सर, आदर्श शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी केवळ ज्ञानदाता नसून मार्गदर्शक असतो. तर आम्हाला सांगा, आपल्या मते एका आदर्श शिक्षकामध्ये कोणते गुण असणे सर्वाधिक आवश्यक आहे? पहिलं म्हणजे मुलांशी मिळून मिसळून आणि त्यांच्या कलाने शिकवलं की ते आत्मसात करतात. काही मुलं उन्हाळे असतात, त्याचा अनुभव आलेला आहे. तर त्यांना त्या पद्धतीने दाजीसाहेब प्रभुगावकर मसुरी नंबर 1 या शाळेत असताना माझी बदली तिथे झाली म्हणजे मला बोलवून घेतलं तिथे त्या शाळेत आणि एक वर्ग माझ्यासाठी राखून ठेवला होता, म्हणजे जरा कमी प्रगत असलेल्या मुलांचा. अच्छा. तर त्याही मुलांची मी प्रगती करून त्यावेळी दाखवली माझ्या पद्धतीने. म्हणजे मी अगोदर कठीण तो भाग सोडून द्यायचा, पण सोप्या पद्धतीने जे काही शिकवता येईल ते मी शिकवत होतो आणि त्या मुलांना मग तसं वरच्या लेवलला आणलं. तर तुमच्या त्या शिकवणीमुळे त्यांना आवड निर्माण झाली. त्याशिवाय ती मुलंही प्रगत झाली. बरोबर. सर, आम्हाला सांगा, आपल्या कार्यकाळात आपण मुलांसाठी आणि समाजासाठी नेमकी कोणकोणत्या प्रकारची कार्य केली? मी स्कॉलरशिपच्या बाबतीत बोलेन. स्कॉलरशिपला माझी म्हणजे माझ्या वर्गातली मुलं वगैरे, मी जवळ 12-13 मुलांना स्कॉलरशिप मिळवून दिलेली आहे. 4थी 7वी अशा 7वीच्या जास्त. आणि ते वर्ग मी तयार करून ते मुलं अजूनही आठवण काढतात. असे मी एवढं करता येईल तेवढं मुलांसाठी केलेलं आहे. त्याशिवाय गरीब जी मुलं असतील त्या मुलांना मी छोटे त्यावेळी पाटी, पेन्सिल, पुस्तकं किंवा वह्या यांची गरज असायची काही मुलांना. ते मिळत नव्हते ना, तर ते मी स्वतः माझ्या खर्चाने देत होतो किंवा काहीतरी इतर व्यवस्था शाळेतर्फे करून त्यांची गरज भागवत होतो. त्यावेळी आमच्याकडे आणखी काही कामं असायची. उदाहरणार्थ कुटुंब कल्याण हे काम असायचं. त्याशिवाय शिक्षकांनी अल्प बचत सुद्धा, त्याच्यात सुद्धा मी सहभाग घेतला. आमच्या मिसेसने सुद्धा त्याच्यात महिला प्रधान योजनेमध्ये भाग घेऊन अल्प बचत करत होती ती, म्हणजे ती काम करत होती. त्याशिवाय कुटुंब कल्याण ही कामं आणि इतर शासन वेळोवेळी सांगतील ती कामं, उदाहरणार्थ मतदार याद्या किंवा आणखी इतर काही कामं जी असतील तेही प्रामाणिकपणे समाजाला धरून असे मी किती केलेली आहेत. त्याच्यात कुठलं काय अडथळा किंवा कुठे काय हे झालेलं नाही. त्या सेवाभावी वृत्तीमुळेच तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून गौरवण्यात आलं. सर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शिक्षणाचा मुख्य उद्देश मानला जातो. आपल्याला काय वाटतं, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षकाने कोणत्या गोष्टींवर विशेष भर द्यायला हवा? व्यक्तिमत्व विकासासाठी म्हणजे एक कष्ट करण्याची तयारी. म्हणजे शाळेत असे अनेक उपक्रम असतात. शाळेची स्वच्छता स्वतः मुलांनी करायची, पाणी भरणे वगैरे अशा ज्या गोष्टी काही आहेत, या उपक्रमातून त्या मुलांना आम्ही एक स्वावलंबी असे उपक्रम राबवून त्यांना स्वावलंबी बनवत होतो. बागेची आवड, बाग काम करणे किंवा त्यावेळी कार्यानुभव नावाचा विषय होता ना, त्यातून आम्ही काही नवनिर्मिती अशा गोष्टी घडवून आम्ही मुलांना एक अभ्यासातही आवड निर्माण होईल असं आणि एक त्यांच्या कलेला वाव मिळेल, व्यक्तिमत्व कला, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. सर, कोणत्याही यशामागे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा असतो. आपल्याला या यशामागे कुटुंबीय, सहकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे योगदान कसे राहिले ते आमच्या श्रोत्यांना सांगा. कुटुंबियापैकी पत्नी, त्याशिवाय मी अखंड या माझ्या सेवा कालात म्हणजे जवळजवळ मी प्राथमिककडे 37.5 वर्षे सेवा केली आणि त्याशिवाय हायस्कूलला ते 2 वर्षे केली, ती पहिली. अशी माझी एकूण 39 वर्षे सेवा झालेली आहे. समाजाकडूनही तसेच हे मला सहकार्य मिळालंच.
बरोबर. माझे आंबेरी नंबर 1चे मी सांगत होतो मगाशी, त्या शाळेमध्ये मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. तर त्या शाळेची मुलं 5वी ते 7वीची, माझ्याकडे जास्त वर्ग असायचे ते. तर ती मुलं हायस्कूलला जरी गेली, चौके नंबर 1 हायस्कूल त्यांचं, तर त्या पहिल्या 5मध्ये म्हणजे आमच्याकडून गेलेली मुलं, माझ्याकडून इंग्रजीमध्ये, गणित या विषयामध्ये, म्हणजे सर्वच विषयामध्ये पहिल्या 5मध्ये टॉपमध्ये असायची. हे माझं चांगलं फलित बरोबर आहे. त्यांच्या यशामागे आपली मेहनत आहे. मेहनत आहेच. बरोबर. सर, ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेमध्ये गेल्या काही दशकात कोणते बदल आपण अनुभवलेत? ग्रामीण भागामध्ये आता शाळा तर काय डिजिटलच झाल्या आहेत, कॉम्प्युटर आले आहेत, हो, सर्व मुलांना हाताळायला मिळत आहेत, त्यामुळे त्यांची तशी प्रगतीच आहे. ग्रामीण भागामध्ये तर त्यांना हे शहरी भागातल्या मुलांच्या प्रमाणेच पुढे जायला मिळतंय आता ह्या काही वर्षामध्ये. बरोबर सर. सर, अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्य करताना आपण विद्यार्थ्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. हो. या कार्याची दखल घेत आपल्याला आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हो. सर, आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याची बातमी जेव्हा आपल्याला समजली तेव्हा नेमक्या कोणत्या भावना आपल्या मनात उमटल्या? भावना चांगलीच होती. आपण केलेल्या कार्याचं किंवा जे काय प्रयत्न केले मुलांसाठी आणि समाजासाठी, समाजात सुद्धा मिळून मिसळून वागणे. तुम्ही केलेल्या कार्याचा गौरव म्हणूनच हा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आला आहे. सर, आज अनेक तरुण शिक्षण क्षेत्रात प्रवेश करत आहेत. आपण नवीन पिढीतील शिक्षकांना कोणता संदेश द्याल? नवीन पिढीला आता नवीन नवीन जे काय तंत्रज्ञान येतंय, आता हल्ली काय AI मध्ये काय नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे AI मध्ये, हो, तर ते त्याने आत्मसात करावं. स्वतःच्या कल्पना लढवून मुलांना एक विद्या प्राप्त करण्यासाठी, जी काय आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. मुलांना आता वेगवेगळे खेळ, मनोरंजनाचे म्हणा, यातून त्यांना नवीन नवीन काय ते शिक्षणाचे धडे द्यावेत, असं मी त्यांना आवाहन करेन. बरोबर सर. आपल्या अनुभवाचा लाभ किंवा फायदा विद्यार्थी आणि पालकांना नक्कीच होईल. तर विद्यार्थी आणि पालकांसाठी आपण काय सांगू इच्छिता? विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास जो आहे तो मन लावून करावाच. पालक सहकार्य करताच आहे, तसेच त्यांनी करावं. आता काय पालक तसे जागृत झालेलेच आहेत, त्यामुळे आता वेगळं काय सांगण्याची गरज नाही. पण त्याच्यात त्यांनी अधिक त्याच्यात रस घेऊन मुलांना जास्तीत जास्त प्रगती, अधिक शिक्षणाचं देण्यासाठी त्यांच्याकडे लक्ष द्यावं. शिक्षण क्षेत्रातील आपले योगदान आणि विद्यार्थ्यांशी असलेली बांधिलकी निश्चितच अनुकरणीय आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार हा आपल्या कार्याचा योग्य गौरव आहे. सर, आपल्याला निरोगी, आनंदी आणि यशस्वी पुढील आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा. आज आपण येथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.